श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते। तुम्ही सगळे सुखी राहो, आनंदी राहोत आणि स्वामी सेवा करत राहोत ही स्वामीचरणी प्रार्थना करेल। तर आजच्या विषयाला मी सुरुवात करते। आपली येत आहे आता संकष्ट चतुर्थी, बरोबर। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काही सेवा केल्यात। तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर जमलं नाही, पिरियड आली म्हणजे मासिक धर्म वगैरे महिलांचा आला तर तुम्हाला काही जमत नाही किंवा सुतक असेल काही असेल या गोष्टी, तर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करू शकतात। किंवा मग बुधवार, आपला येणारा बुधवार जो असतो, बुधवारच्या दिवशी ही सेवा केली तरीही चालेल। पण तुम्हाला आता चतुर्थी येत आहे म्हणून मी सांगेल आजचे उपाय जे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही केले तर अतिउत्तम। कारण गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थी म्हणजे संकट हरण करणारे, विघ्न दूर करणारे गणपती बाप्पांची सेवा करायची आपल्याला त्या दिवशी। आणि त्या दिवशी जर आपण सेवा केली तर आपले विघ्न दूर होत असतात असं मानलं जातं। म्हणून तुम्हाला सांगेल जर तुमच्या बाबतीत या गोष्टी असतील तर नक्कीच तुम्ही सेवा करा। नक्कीच तुम्ही मनापासून सेवा केली, पुरेपूर तुम्ही कर्म, तुमचा प्रयत्न पूर्ण असला, कष्ट असले तर नक्कीच तुम्हाला फळ देतील गणपती बाप्पा। तर आपल्याला या सेवा ज्या मी सांगणार आहेत आज, या सेवा कशासाठी करायच्या आहेत ते मी आधी सांगेल। तुम्हाला नोकरी नसेल, नोकरी मिळायला पाहिजे म्हणून तर तुम्ही दर बुधवारी केली तरीही चालेल किंवा दर संकष्ट चतुर्थीला केली सेवा तरीही चालेल। मी बोलेल तुम्ही एक चतुर्थी केली आणि लगेच काम व्हायला पाहिजे ताई, असं नको व्हायला। कारण बऱ्याच सेवा करतात आणि काय विचारतात, ताई मला फळ कधी मिळेल। मग तुम्ही फळची आशा करू नका। एक वेळ जर तुम्ही सेवा करत आहेत महाराजांची तर तुम्हाला सांगेल निश्चित फळ असतं आणि अति उत्तम। जेवढा विलंब लागत असतो फळाला तेवढंच चांगलं फळ मिळत असतं। म्हणून तुम्हाला सांगेल फळ नक्कीच असतं। तुम्ही फक्त सेवा करायचं, मनापासून करायचं, मोजून वापून सेवा करूच नका असं मी तुम्हाला सांगेल। तर दर बुधवारी पण तुम्ही सेवा केली ही तरी चालेल किंवा संकष्ट चतुर्थीला केली तरीही चालेल। तर तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी सेवा सांगताय ते मी बघा। आता नोकरी मिळत नाही त्यासाठी किंवा पुढचं पद पाहिजे तुम्हाला, अजून वरच्या पदावर काहीतरी कारणामुळे राहून जाते थोड्या थोड्या गोष्टींमुळे, त्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल मानसिक त्रास असेल, काहीतरी मनाची शांती नाहीये तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्ही सेवा करू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला झोप येत नाहीये, कौटुंबिक सौख्य नाहीये, या बाबतीत तुम्ही ही सेवा करू शकतात। तर आता सेवा काय करायची मी तुम्हाला सांगेल की आपल्याला फूल आणि दुर्वा घ्यायचंय, गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचंय बुधवारी किंवा संकष्टीला आपण जायचंय। तिथे गेल्यानंतर आपल्याला हातात दुर्वा आणि फूल घ्यायचंय, ते घेऊन आपल्याला गणपती अथर्वशीर्ष बोलायचंय। एक वेळा बोललं तरीही चालेल आणि ती जे दुर्वा आणि फूल असेल ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं। ही झाली पहिली सेवा। आता दुसरी सेवा मी तुम्हाला सांगेल, हिरवे मूग असतात, बरोबर। हिरवे मूग असतात ते भिजवायचे आणि ते भिजवलेले मूग जे असतात ते आपण गाईला खाऊ घालायचे, ठीक आहे। गोशाळा असेल, गोशाळामध्ये जा तुम्ही, खाऊ घाला तरीही चालेल। थोडेसे घ्यायचे, वाटीत घेतले, अर्धी वाटी घेतलं तरी चालेल। तर भिजवायचे आणि मग खाऊ घालायचे। त्याच्यानंतर सांगेल की हिरवा चारा, गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तुम्ही गाईला। हा पण एक त्याच्यातला उपाय आहे, हिरव्या कलरचा चारा खाऊ घालायचा आहे गाईला संकष्टीला किंवा बुधवारी। पुढचा मी अजून एक छोटासा उपाय सांगेल तुम्हाला की हिरव्या कलरचा रुमाल असो किंवा मग हिरव्या कलरचं काहीतरी वस्तू घ्या तुम्ही। आणि कुमारिका असतात बघा, मुली, बरोबर, मुलींना तुम्ही काहीतरी तुमच्या स्वइच्छेने ते दान करायचंय। एका मुलीला दिलं तरी चालेल, 5 मुलींना दिलं तरी चालेल, तुमच्या स्वइच्छेने। किंवा मिठाई जी असते लहान मुलींना कुमारिकांना तुम्हाला मिठाई द्यायची, हिरव्या कलरची मिठाई जी असते ना ती पण तुम्हाला द्यायची। तर या प्रकारे हिरवा रुमाल किंवा हिरवी मिठाई जी कुमारिकांना तुम्हाला द्यायची, या प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। सेवा लक्षात आल्या असेल तुमच्या। एक सांगेल की आपलं व्यवसायात पण प्रगती होत नसेल तर त्याच्यासाठी पण ही सेवा खूप आवश्यक आहे। म्हणून तुम्हाला सांगेल तुमचा व्यवसाय चालत नसेल, तुमची बढती मिळत नसेल नोकरीमध्ये किंवा नोकरी मिळत नसेल, अशा गोष्टी तुम्हाला होत असतील किंवा मानसिक त्रास असेल तर या बाबतीत तुम्ही या सेवा करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सांगेल आपली चतुर्थी पण येत आहे, नाही चतुर्थीला तुम्हाला जमलं तर दर बुधवारी तुम्ही हे जे उपाय सांगितले, सेवा सांगितली ही करा, नक्कीच तुम्हाला मार्ग मिळतील, एवढी शाश्वती असते। फक्त मनापासून सेवा तुम्हाला करायची आहे, पूर्ण विश्वासाने गणपती बाप्पांची तुम्हाला सेवा करायची, एवढं सांगेल। चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।